मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल पिंजोरचा बादशाह मथुर 1001 आणि बक्कासूर हा जोड आपल्याला एकदा पळताना दिसला होता आई एकविरा केसरी या मैदानामध्ये. आणि मित्रांनो, आत्ताच्या घडीला बक्कासूर मित्रांनो 3 फेऱ्याचं मैदान गाजवतोय. तर मित्रांनो, मथुर हा बिनजोडचं मैदान गाजवतोय. आणि मित्रांनो, दोन्ही नंदी टॉपचे नंदी आहेत. आणि मित्रांनो, एक दिवस असा योगायोग जुळून आला, की मित्रांनो बिनजोडमध्ये मथुर 1001 बिनजोडचा मानकरी ठरला. आणि मित्रांनो, बक्कासूर इकडे सेमी पास झाला. मित्रांनो, दोन्ही भावांमध्ये बक्कासूर आणि मथुर हे दोन्ही भावच आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, कुमार रणवीर, राहुलभाई पाटील, अडवली कल्याण हे एका बाईटमध्ये बक्कासूर बद्दल काय बोलले ते आपण या मथुर आणि बक्कासूर बद्दल काय बोलले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, राहुलभाई पाटील, अडवली कल्याण यांची आत्ताच एक नवीन खरेदी झाली मित्रांनो, एलियन 1001. मित्रांनो, एलियन 1001 हा मित्रांनो नाशिकमधून घेतलेला नंदी आहे. हा मित्रांनो एलियन घोडा बैल या शर्यतीमध्ये पळतो. तिथं मित्रांनो एक पवन नावाचा नंदी आहे. पवन नावाचा एक घोडा आहे मित्रांनो. पवन हाय स्पीड पळणारा मित्रांनो पवन. त्या पवन सोबत देखील हा एलियन पळालेला आहे मित्रांनो. आणि आता एलियन राहुलभाईंच्या दावणीला आलेला आहे. मित्रांनो, लवकरच आपल्याला एलियन आणि मथुर 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. मित्रांनो, एक भव्यदिव्य असं मैदान झालं, राजा 777 केसरी मैदान. त्या मैदानामध्ये मथुर आणि आपल्याला सिकंदर पळताना दिसला. सोनू शेठ, भूपतराव यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्यदिव्य असं मैदान झालेलं 3 फेऱ्याचं मैदान. कळंब, बोरीची वाडी, कर्जत या ठिकाणी. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदररित्या गाडी पळाली. मथुर आणि सिकंदरची गाडी सुंदररित्या गट पास झाली. सुंदररित्या मित्रांनो सेमी देखील पास झाली. परंतु त्या मैदानामध्ये मित्रांनो फायनल हा झाला नाही. फायनल मित्रांनो झाला नाही. आणि त्या मैदानामध्ये जेवढेही नंदी सेमी पास झालेले, जेवढ्या गाड्या सेमी पास झालेल्या त्यांना बक्षीस देण्यात आलं. फायनल काय झाला नाही. आणि मित्रांनो, लवकरच आपल्याला मथुर आणि एलियन 1001 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, एलियन 1001 आपल्याला आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर सोबत देखील पळताना दिसू शकतो. लवकरच एखाद्या मैदानामध्ये एलियन 1001 आणि आपला द्वादशम हिंद केसरी बक्कासूर देखील आपल्याला पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघूया की राहुलभाई काय म्हणाले बक्कासूर आणि मथुर बद्दल, ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाठीमागच्या पण बाईटमध्ये बोललो होतो. माझ्या घरी जेव्हा एंट्री करतो ना, मी घरी एंट्री करताना म्हणजे मथुर आणि बकासूर हे दोघांचे मूर्ती आहेत माझ्याकडे. आणि मी दोघांचा आशीर्वाद घेऊनच घरातून निघत असतो. कधी माझ्या मंदिराच्या कडेला बाजूला मथुरचा आहे. आणि खाली जेव्हा उतरतो मी या बाहेरून कधी आलो घरी, जेव्हा मी जातो ना, सर्वप्रथम दोघांचा आशीर्वाद घेतो. निघताना पण घेतो ना घरी. तर मित्रांनो, असं आहे कुमार रणवीर, राहुलभाई पाटील, अडवली कल्याण, दिलदार मनाचा दिलदार माणूस राहुलभाई यांचं बक्कासूर आणि मथुरवर असणारं प्रेम. आणि लवकरच मथुर आणि बक्कासूर एकत्र